नगरपंचायतीला कुठलं सोय सुटत नाही। आज लाईव्ह चालू झाल्यानंतर कालही आपलं लाईव्ह सेशन झालं होतं याच संदर्भात, आजही त्याच संदर्भात लाईव्ह सेशन आहे। लाईव्ह सेशन सुरू झाल्यानंतर 20 मिनिटांनी नगरपंचायतीला जाग आली आणि त्यांनी ही गाडी, ट्रॅक्टर गाडी आणि कर्मचारी या ठिकाणी स्वच्छता करण्यासाठी पाठवलेले आहे। म्हणजे जसं म्हण आहे की बाळ जोपर्यंत रडत नाही तोपर्यंत आई त्याची दखल घेत नाही, त्याला दूध पाजत नाही, तशीच अवस्था या माळेगावची दिसते। जोपर्यंत नागरिक बोंबलत नाहीत तोपर्यंत या नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांना जाग येत नाही। आज नागरिकांची मानसिकता इथपर्यंत येऊन पोहोचली आहे, त्याप्रमाणे नगरपंचायत प्रशासन जाहीरपणे नागरिकांची बदनामी करण्याची धमकी देते। नागरिकांच्या घरासमोर वसुली पथक जाऊ शकतं, त्या ठिकाणी ढोल ताशा वाजवला जाईल अशी धमकी देतं, मात्र काम करताना ते मागं हटताना दिसत आहेत। काय येणाऱ्या काळामध्ये आपण नगरपंचायतीला सशस्त्र पुस्तक म्हणून ढोल ताशा वाजवणार का? ढोल ताशा तर 100% वाजतात आहे आणि ढोल ताशा तर चांगल्या पद्धतीनं वाजतात आहे। वैचारिक ढोल ताशा आणि लोकांच्या अडीअडचणीचा ढोल ताशा वाजतात आहे। मला नगरपंचायतला एवढीच विनंती आहे, ज्या पद्धतीने तुम्ही वसुली करत असताना 4 अधिकारी घरी पाठवत असता, त्याच पद्धतीनं तुम्ही एखाद्या कामाची दखल घेत असताना स्वतः तुम्ही लक्ष द्या। एक सामान्य वर्गाचा, एक दलित वस्तीचा किंवा एक सामान्य कुटुंबातील एक लोकवस्तीचा ज्या काही बाजू ज्या भागातल्या ज्या सामान्य लोकांचा प्रश्न संपलाय का हे तुम्ही दखल घेण्याचं काम करा। जेवढ्या पद्धतीनं वसुली चांगली करताय त्याच पद्धतीनं काम सुद्धा चांगल्या पद्धतीने करा ही विनंती आहे मला नगरपंचायतला। आणि सामान्य लोकांना खरंच तुम्ही भरपूर अडचणीत त्यांच्यापर्यंत पोहोचा। आज वेळ होऊन गेली, आज 3 वर्ष उरली, काळे मॅडम नंतरही आज तुमच्या हातात आल्यापासून नगरपंचायत भरपूर वेळ गेलेली आहे। आज वेळ भरपूर गेली, आता थोडीशीच वेळ राहिली तुमच्याकडे। आज नगरपंचायतची रचना, प्रभाग रचना होणार आहे, कमीत कमी लोकांना कळू देते राहतायत कुठं। आज त्यांना जगायचंच अजून व्यवस्थित त्यांना अडचणी भरपूर आहेत। आज जगण्याची अडचण येतो, तुम्ही काळजी घ्या, आमची काळजी घ्या। काय सांगाल? आज अजितदादा पवार येणार आहेत, या प्रश्नाने जाणार आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांची रॅली आहे, आज सुवर्णयोग आहे। सोपान काका महाराजांची पालखी येते, दादांचा इथून जंगी रॅली आहे। काय सांगाल नगरपंचायत अधिकारी कर्मचाऱ्यांना? माझं त्यांना एवढं सांगेल की आम्ही आमच्या नेत्याला महाराष्ट्रापर्यंत, दिल्लीपर्यंत पोहोचवायच्या प्रयत्नासाठी आतूनात प्रयत्न करत असतो, 100% प्रयत्न करत असतो। आणि त्यासाठी दादा तुमच्यासाठी इथं एवढ्यासाठी तुम्हाला इथं नेमून दिले दादांना, यांनी तुम्ही जर त्यांना अशा पद्धतीनं जर नाहक कामं करून, बेजबाबदारपणाचं काम करून तुम्ही जर त्यांना हे जर उत्तर देत असता तर हा इथला नाही महाराष्ट्रात असतो। आणि आमच्या नेत्याचं नाव खराब करण्या इतकं आम्ही शांत बसणार नाहीये। दादा इतकं दादा ओळखतातच दादांना कामासाठी, आणि जर दादांचीच इथं काम होत नसेल तर असल्या अधिकाऱ्यांची गरज नाही, आम्ही करतो। योग्य दखल दादांनी घ्यावी। शरदचंद्रजी पवार, ज्या शरदचंद्रजी पवार साहेबांनी अखंड महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला दिशा देण्याचं काम केलं, देशाला एक प्रगतीपथावर नेलं, देशाचं नाव आज सर्व जगामध्ये नेऊन ठेवलं, त्या शरदचंद्रजी पवार साहेबांच्या घरात ज्या माळेगावचे ते मतदार आहेत, ज्या माळेगावमध्ये ते राहतात, त्या माळेगावातली ही अवस्था आहे। काय सांगाल अधिकाऱ्यांची? माननीय अजितदादांना जसं आपण म्हणतो की दादा विकासाचे पुरुष म्हणून मानले जातात, आज दादा स्वच्छतेच्या बाबतीत आणि विकासाच्या बाबतीत खूप स्ट्रॉंग आहेत। देशात एक नंबर आहे, देशात एक नंबर। कोणताही नेता वरच्या पातळीला नेता कधी एवढ्या खालच्या पातळीला विचार करत नसेल। एवढ्या किरकोळ बाबीच्या स्वच्छता दादांना एवढं जाणवतात, त्यांना स्वच्छतेच्या बाबतीत दादा खूप हे आहेत। त्यांना जिथं राज्य सांभाळते बारामती शहर, माळेगाव इथपर्यंत बारीक बारीक गोष्टी लक्ष घालून दादा एखाद्या काम लोकांचं काम आहे, त्यांना मदत करायचं, त्याच्या कामासाठी त्यांना हे दादा एखादं काम करत असताना जर वीट बघण्याचं काम करत असतील, वीट बांधकामाची, तर मला एवढीच विनंती आहे नगरपंचायतनी माळेगाव बघा, दादा वीट बघतायत, वीट बांधकाम करत असताना दादा वीट कशी आहे हे सुद्धा बघण्याचं काम दादा करतात। आज एवढा मोठा आमचा नेता जर एवढं काम करत असेल तर त्याची काय तळमळ असेल ती तुम्ही जाणून घ्या नगरपंचायतने, आणि त्याच पद्धतीनं सामान्य लोकांना अडचणी येऊन ह्याची फक्त काळजी घ्या। आम्ही अडचण घेऊन